नमस्कार, मी सौ पद्मजा घाटगे, रेकी ग्रँडमास्टर। गेल्या काही दिवसांमध्ये आपण रेकी आणि 7 चक्रांबद्दल माहिती पाहत आहोत, आपल्या ऊर्जा शरीराबद्दल माहिती पाहत आहोत। तर यापूर्वी आपण 4 चक्रांची माहिती पाहिलेली आहे आणि आजचं आपलं 5वं चक्र आहे विशुद्धी चक्र। आता आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि या 72,000 नाड्या 112 ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत। तिथेच हे जंक्शन पॉइंट झालेले आहेत, यालाच आपण चक्र असं म्हणतो। खरं तर हे त्रिकोणाकृती आहेत, ही चक्र त्रिकोणाकृती आहेत, परंतु या चक्रांना स्वतःची अशी गती, फ्रिक्वेन्सी आणि स्वतःचे एक काम आहे आणि त्यामुळे त्यांच्या गतीमुळे ती गोल फिरतात, गोलमान भासतात, म्हणून त्यांना चक्र असं म्हटलेलं आहे। विशुद्धी चक्र यालाच आपण कंठ चक्र म्हणतो, थ्रोट चक्र म्हणतो। वि म्हणजे विद्या आणि शुद्ध म्हणजे पवित्रता, जे ज्ञान पवित्र ऊर्जेनं मिळालेलं आहे म्हणून त्याला विशुद्धी असं म्हटलेलं आहे। आणि या ज्ञानातून इथली या चक्राची विशुद्धी करायची आहे असं म्हणायचं आहे, म्हणून याला विशुद्धी चक्र असं म्हटलेलं आहे। इथं कान, नाक आणि तोंड असे अवयव येतात, आपले 3 अवयव या विशुद्धी चक्रामध्ये येतात। याचं स्थान कंठामध्ये आहे आणि जसं आपण ऐकणं आणि बोलणं याचं काम आहे। जसं आपण ऐकतो तसाच आपण व्यवहार करतो किंवा जे आपण ऐकतो तसंच आपण बोलतो। आपली वाणी इथं आहे, म्हणून आपला आहार सुद्धा खूप महत्वाचा आहे, आपलं खानपान महत्वाचं आहे। जर आपण तामसी तेलकट खात आहार आपला असेल तर आपले आचार विचारही तसेच असतात आणि आपण सात्विक जेवण आपलं असेल तर आपले विचार सुद्धा तसेच असतात। इथली ग्रंथी थायरॉइड, पॅराथायरॉइड आणि हिप्नोथायमस ग्लँड आहे आणि हे जेव्हा असंतुलित होतं तेव्हा आपल्याला या अवयवांसंबंधी रिलेटेड आजार होतात। 15 ते 21 या वयोगटामध्ये मुलांमध्ये हे चक्र डेव्हलप होत असतं, म्हणून 15 वर्षानंतर मुलांना इथे कंठ आपल्याला दिसायला लागतात, तेव्हाच त्यांना मॅच्युरिटी येते आणि मुलं आपली ऐकायला लागतात, म्हणून आपण म्हणतो की मुलांना समज आली। इथं आपली वाणी आहे, सरस्वतीचा वास इथं आहे, म्हणून पूर्वीच्या काळी लोक म्हणायच्या, आता आमचं लहानपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये झालं, आजी आजोबा असायचे आपल्या आजूबाजूला सांगायला, तर आपले आजी आजोबा आपल्याला सांगायचे बघा लहान असताना की सरस्वती ही आपल्या जिभेवरती आहे, इथली देवता सरस्वती आहे। 7 स्वर इथं आहेत, आपल्या वर्णमालेतले सगळे 16च्या 16 स्वर इथं आहेत, म्हणून इथं 16 नाड्यांचं फूल सांगितलेलं आहे, 16 नाड्यांचं कमळ सांगितलेलं आहे, 16 नाड्यांचं एकत्रीकरण झालेलं आहे, म्हणून इथून 16 संस्कार देखील इथूनच आलेले आहेत। 16 पूर्वी लग्न, बारसं, मुंज अशा वेळेला 16 संस्कार केले जायचे, कारण याचं तत्व आकाश आहे आणि आकाशातूनच हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। या शुद्धीकरणासाठी 16 संस्कार असायचे। प्राणप्रतिष्ठा जेव्हा मूर्तीची केली जाते बघा, तेव्हा यजमानांना एक हात आपल्या हार्ट चक्रावरती ठेवायला सांगतात ब्राह्मण आणि एक हात त्या मूर्तीच्या प्रत्येक चक्रांवरती ठेवून ते मंत्र म्हणून तिथे प्राणप्रतिष्ठा केली जाते, त्या मूर्तीमध्ये प्राण आणला जातो आणि असे 16 संस्कार करून मूर्तीची प्रतिष्ठापना होते। इथला रंग आकाशी निळा आहे, इथली देवता सरस्वती आहे, इथला ग्रह गुरु आहे। आता तुमची वाणी शुद्ध असली पाहिजे, हे जे आपण म्हणतो, बऱ्याच वेळा बघा, मी एवढ्या वर्षापासून मी हिलिंगमध्ये काम करते आहे, तर खूप वेळा असं होतं, काही मुलं किंवा स्त्रिया अशा वातावरणामध्ये वाढलेल्या असतात की आपले विचार व्यक्त करू शकत नाहीत, बोलू शकत नाही, कारण कुणाच्या तरी भीतीखाली जेव्हा मुलं वाढतात किंवा कुणाचा तरी घरामध्ये दबाव असतो, तेव्हा स्त्रियांना बोलण्याचं स्वातंत्र्य नसतं आणि इथं त्याचा परिणाम होतो, तेव्हा हे लोक व्यक्त होऊ शकत नाहीत। इथं तुमची अभिव्यक्ती आहे। अभिव्यक्ती म्हणजे काय, तर तुम्ही स्वतः बोलता कसं, वागता कसं, स्वतःला प्रेझेंट कसं करता, हे खूप महत्वाचं आहे आजच्या जगामध्ये आणि मुलांना या गोष्टी शिकवणं खूप महत्वाचं आहे। जेव्हा असे काही प्रॉब्लेम्स होतात तेव्हा मुलं बोलू शकत नाहीत आणि हिलिंगच्या द्वारे काही पर्सनल सेशन घेऊन त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी आहेत त्या बाहेर काढाव्या लागतात आणि त्यांना या गोष्टी समजावून सांगितल्यानंतर ही मुलं हळूहळू यातून दबावातून किंवा याच्यातून रिकामी होतात। म्हणून बघा,
की एखादी चुकीची गोष्ट जिथं होतीये तिथं माणसानं आवाज उठवलाच पाहिजे, तिथं बोललंच पाहिजे. एखाद्यावरती अन्याय होतोय किंवा अशा काही गोष्टी होतात तेव्हा मात्र तुम्ही तिथं बोललंच पाहिजे. आणि आपल्या वाणीवरती आपलं कंट्रोल असायला हवं. काय बोलतो, कुणाला बोलतो याचं भान असायला हवं. म्हणून ह्या चक्राची शुद्धी होणं खूप गरजेचं आहे. याचं तत्व आकाश तत्व आहे. आकाश तत्व हे सर्वव्यापी आहे. आकाश तत्वातूनच सगळी तत्व ही आकाश तत्वामध्ये अंतर्भूत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहा, कारण प्रत्येक गोष्टीची वाढ होण्यासाठी आकाश तत्व महत्वाचं आहे. निर्मितीचं केंद्र जरी स्वादिष्ठान चक्र असलं किंवा गर्भाची निर्मिती जरी स्वादिष्ठानामध्ये, गर्भस्थापना ही स्वादिष्ठानामध्ये जरी होत असली तरी ते वाढण्यासाठी आकाश तत्व खूप महत्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीच्या वाढीला आकाश तत्व महत्वाचं आहे. आता आकाश तत्वाची आपलं शास्त्र असं सांगतं किंवा अध्यात्मशास्त्र आपलं असं म्हणतं की शब्दातून किंवा ओंकारातून आकाशाची निर्मिती झाली. आकाशाच्या गतीतून वायू निर्माण झाला आणि वायूच्या कंपनाने अग्नी निर्माण झाला आणि अग्नी जसजसा शांत होत गेला त्याचं रूपांतर जलामध्ये झालं आणि जलातून पृथ्वीची निर्मिती झाली. म्हणजे आकाश तत्वामध्ये ही सगळी पाचही तत्व अंतर्भूत आहेत. म्हणून आकाश तत्व इतकं महत्वाचं आहे. आता देव आणि दानवांचं जेव्हा युद्ध झालं बघा, समुद्र मंथनाची कथा तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. भगवान शंकरांनी विषप्राशन केलं होतं, ते कंठामध्ये केलं होतं आणि जर हे विष खाली गेलं असतं, अध्यात्म असं सांगतं की हे क्षितिज आहे, इथून खाली पृथ्वी आहे आणि इथून खाली स्वर्ग आहे. जर हे विष इथून खाली गेलं असतं तर पृथ्वी नष्ट झाली असती आणि इथून वरती गेलं असतं तर स्वर्ग नष्ट झाला असता. म्हणून भगवान शंकरांनी विषप्राशन केलं ते कंठामध्ये, म्हणून नीलकंठ असं नामकरण जे झालेलं आहे ते विषप्राशन केलं म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात. तर ह्या सगळ्या सिंबॉलिक गोष्टी आहेत. आता आजच्या आपल्या संसारामध्ये किंवा कलियुगामध्ये याचा आपण अर्थ काय घ्यायचा, तर हे विष काय आहे पहा, हे आधी आपण समजून घेऊ. विष म्हणजे विषारी शब्द, मनाला लागणारे शब्द. एखादी अप्रिय घटना, मनाविरुद्ध घडलेली घटना की ज्या घटनेमुळे आपल्याला खूप मनस्ताप झालेला आहे, अशी घटना म्हणजे विष आहे. एखाद्याबद्दलचा राग, द्वेष आपण जे मनामध्ये साठवून ठेवतो. मागच्याच भागामध्ये आपण पाहिलेलं आहे बघा की आपण अनाहत चक्रामध्ये खूप काही गोष्टी साठवून ठेवतो. त्यामुळे आपली थॉट प्रोसेस बदलते, चुकीची होते आणि ह्या दोन्हीचं रूपांतर इथं होत असतं आणि इथून आपल्या वाणीतून शब्द बाहेर पडत असतात. एखाद्याबद्दलचा राग, द्वेष जे काही आपण व्यक्त होतो ते इथून होत असतं. तर यासाठी आता काय केलं पाहिजे? सामान्य आपण तर माणसं आहोत, हे गुण अवगुण आपल्या सगळ्यांमध्येच आहेत. माझ्यामध्ये आहेत, तुमच्यामध्ये आहेत. एकूण मानव जातीबद्दलच आपण बोलतो आहोत. तर जेव्हा असं होतं तेव्हा काय केलं पाहिजे? खरं तर रागानं, द्वेषानं किंवा सूड भावनेनं काही उत्पन्न होत नाही. एखाद्याबद्दल आपण सुडाची भावना ठेवतो आणि त्याला त्रास देण्यासाठी काही गोष्टी करतो. त्याला त्रास देणं तर खूपच लांब राहिलं, पण त्याच्या आधी तुमच्या स्वतःच्या मनावरती त्याचा किती वाईट परिणाम होतो याचा आपण विचार केला पाहिजे. त्या गोष्टीतून काही निष्पन्न होत नाही. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत आणि पुढे चाललं पाहिजे. लेट गो करता आलं पाहिजे, गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत. म्हणजेच या चक्राची शुद्धी होईल. जेव्हा या चक्राची शुद्धी होईल तेव्हाच आपण आनंदी समाधानी राहू शकतो. तर यासाठी आता करायचं काय? तर यासाठी अगदी खूप साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. साध्या गोष्टी करून सुद्धा त्याचं परिमार्जन कसं करायचं, हे विष घालवायचं कसं, तर ते नामस्मरणाने, नाम जपानी हे विष घालवता येतं. या सगळ्या गोष्टी किंवा पूजा अर्चा आपण ज्या काही करतो, पूजा पाठ करतो, ते या सगळ्या गोष्टीतून आपल्या या चक्रांची शुद्धी आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. पण आपण त्या अंगीकारत नाही, कारण आपल्याला त्याचा बेसच माहिती नसतो. शास्त्रामध्ये ह्या गोष्टी का आहेत हेच आपल्याला मुळात माहिती नसतं. तर या साध्या गोष्टी करून आपण गोष्टी सोडून या आपल्या जीवनात अंमलात आणल्या तर आपलं जीवन खूप सुखी, समाधानी आणि शांततेनं आपण राहू शकतो. आता या चक्राचं जेव्हा असंतुलन होतं तेव्हा तुम्हाला व्यक्त होता येत नाही, तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही ब्लॉक होता. आता तुम्ही मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये आहात आणि तर तुमचा बोलण्याचा किंवा लोकांना कन्व्हिन्स करणं हे तुम्हाला गरजेचं आहे.
पण इथं तुमच्या काही कारणांमुळे इथं ब्लॉकेजेस असतील तर तुम्ही कसं काम करणार. म्हणून या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. त्या चक्रावरती स्पेसिफिक असे काही प्रॉब्लेम्स असतात तेव्हा त्यांना त्या चक्रावरती उपाय करावे लागतात. काही छोट्या छोट्या गोष्टी अंमलात आणून आपण हे बदल घडवू शकतो. आणि यासाठी या चक्राची शुद्धी होणं फार गरजेचं आहे. म्हणून हम या मंत्राच्या चॅन्टिंगनं विशुद्धी चक्राचं शुद्धीकरण होतं. तसंच या विशुद्धी चक्रावरती आपण रेकी घेऊन या चक्राचं शुद्धीकरण करू शकतो. आणि म्हणून या चक्राचं संतुलित असणं फार गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण ही जी सिरीज चालू केलेली आहे तर मला खूप लोकांचे फोन येत आहेत, खूप लोक पर्सनली भेटत आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तर त्या सगळ्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. आणि मी ऑगस्ट महिन्यामध्ये रेकीचं सेमिनार घेते आहे परत एकदा. तर खूप लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि यासाठी खूप खूप धन्यवाद.